उद्या बायकाने तुमच्या पाय चेपा म्हणलं ना तर तेही कराल तुम्ही। आई पहिली गोष्ट मला वसुंधराने काम करायला नाही सांगितलं होतं, मी स्वतः त्यांची मदत करतो आणि मी पहिल्यांदा दोडीला गेले। म्हणजे करायचंच ना तू, आता पण भांडी घासलीच ना। तुमच्या बायका तुम्हाला ते काय ते इमोशनल ब्लॅकमेल का काय ते करतात ते तुम्हाला। हा नवरा आला की असं दाखवायचं केवढी कामं केलीत मी, दमले रे बाबा। जरा डोळ्याची बारीक करून बघितलं की नवरे काय विचारतातच, काय झालं मग सांगायचं दमली आहे ना मी। लागतात नवरे कामाला, एक जण भांडी घासतोय, एक जण जंक फूड आणून देतोय, एक जण भाज्या घेऊन येतोय। काय संस्कार आहेत ते माझे, म्हणून बायकोनी सांगायच्या आधी मदत करतात ते, कळलं? आणि तुम्ही बायका फायदा घेता त्याचा, हे बिचारे बळी पडतात। अखिल तुला मी आताच सांगून ठेवते हा, तुझं नवीन नवीन लग्न झालंय, तनयाला ही सवय लावू नको। या दोघांचं काय, या दोघांनाही सवय आहे बायकोचं काम करायची आणि बायकांनाही सवय ह्यांच्याकडनं काम करून घ्यायची। जयश्री, हे जयश्री तुझ्या साड्या मिळाल्या, बरं झालं तुम्हाला पाठवलंस। अगं तो लॉन्ड्रीवाला दुकान बंद करत होता, म्हटलं ए चल दुकान उघड, बायकोच्या साड्या दे, ताबडतोब घेऊन आलो। त्याला म्हटलं नाही दिलंस ना तर बायको माझी छडी घेऊन मला मारेला। काय गाई, हे काय बाबांना पण तू कामं सांगतेसच ना, आणि आम्हाला म्हणते बायकोचे बैल। बाबा योग्य वेळेला एंट्री घेतली तुम्ही। जातोच का आता? काय ग नाही आणायला पाहिजे होत्या का साड्या? तुम्ही पण ना जरा गप्प बसायला काय घ्याल, एवढे काळ्याचे पांढरे झाले पण कुठं काय बोलावं ते काही कळत नाही माणसाला। साड्या घेऊन येत आहे ड्राय क्लिनिंगच्या। तुम्ही लोक ना माझ्या बायकोला छळता ना, आम्ही त्रास आहे आता मला। शी बाबा जयश्री, ऐक ना, ए जयश्री बघा म्हणत होते ना तुम्हाला, नका मला मदत करू, खावी लागली ना बोलणी। हो ना, पण आई तर हे पण म्हणत होते की वसूवरती जीव लावू नको म्हणून, ते पण ऐकायला होतं का? काय तुम्ही पण? बरं ते मी हे म्हणत होते की आई बाबा उद्या बाहेर चाललेत ते जमिनीच्या कामासाठी, तर मी उद्या सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत येईन। ठीक आहे चालेल, मी तुम्हाला सकाळी घरी सोडतो। नाही नाही मी जाईन ना, तुम्ही नका काळजी करू। मी सोडून तुम्हाला डायरेक्टली तिथूनच ऑफिसला जाईन। मी ठेवतो। अहो तनया तू मूर्ख आहेस का? अजून किती खोटं पडणार आहेस तू मला? तुझ्यामुळे आईचा ओरडा बसला मला। अगे सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी। अरे मम्माचं नाव आलं असतं ना, ती वसुवाहिनी मम्माला परत काहीतरी बोलली असती, खरंच। हे ना तुझं दरवेळेचं झालंय, तू काहीतरी खोटं बोलणार आणि बोलणी मी खाणार। अगं आई जे काय सांगते ते आपल्या चांगल्यासाठी सांगते ना, आपल्या बाळासाठीच सांगते ना ती सगळं। मग हे बघ अखिल, तू माझ्यावर उगाच ओरडू नको। ताईंनी काय सांगितलं लक्षात आहे ना, आणि तू जे काही बोलतोय ना ते पोटातलं बाळ सगळं ऐकत असतं, त्याच्यावर चांगले वाईट परिणाम होत असतात। तरी तू ओरडणार आहेस का मला? चलो माझा आवाज चढतो कारण मला खूप काळजी वाटते तुझी। तू असंच करत राहिलीस तर कसं होणार ग? आता आपल्यालाच आपली काळजी घ्यावी लागणार की नाही? आपण हे जे काही करतोय ते आपल्या बाळासाठी करतोय ना, मग असं नको करूस प्लीज। अब आया ऊंट पहाड़ के नीचे। हसा, आणखीन जोरात हसा, राक्षसासारखे हसा। जेवढे हसताय ना तेवढे नंतर रडता की नाही बघा। माझी फजिती झाली म्हणून तिन्ही लोक जिंकल्याचा आनंद झालाय तुम्हाला? तर वसू समोर नाचक्की केलीत माझी। काय गरज होती ती साडी घेऊन तिथे कडमडायची? दाखवताना मारे असं दाखवलं की मी रोज तुम्हाला कामं सांगते।
काही काय बोलतेस तू? हा, आता मला काय माहित मी येण्याच्या आधी तिथे काय घडलं होतं ते. हा? अरे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तू कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय ना आरोप करत सुटू नकोस. हा, आता ही अशीच फजिती होत राहणार तुझी. येऊ? ये. ते आई, मी हे सांगायला आले होते की उद्या सकाळी मी घरी चालले आई बाबांना भेटायला. संध्याकाळपर्यंत येईन घरी. यांना तशी कल्पना दिली आहे, ते हो म्हणालेत. मला कशाला सांगतेस मग? या सासऱ्यांना सांग तुझ्या. मला सांगते. तसं नाही आई, मी घरामध्ये सगळ्यांनाच सांगून जाते आणि तुम्हाला सांगणं मला तितकंच महत्त्वाचं वाटलं म्हणून. हो, मग मी सांगेन ते करणार. हो, सांगा ना. आता तू उद्या जातेस की नाही माहेरी? हो. कायमची जा, परत येऊच नकोस. आम्हाला काही फरक पडत नाही आणि ज्यांना फरक पडतोय त्यांना तू सांगितलंच आहेस. मग झालं तर. गेली ना कायमची तर बरं होईल. सत्य आहे. या. थँक्यू. बाबा, तुम्ही चहा घेत नाहीयेत? आकाशराव, माझा आत्ताच झालंय म्हणून नाही घेत आहे मी. आणि काय आहे ना, ह्याला कितीही वेळा चहा द्या, हवाच असतो. निमित्त शोधत असतात. नाही घेत आहे आता. बाबा, अहो तुम्हाला ते जमिनीचं का नाही सांगितलं? नाही, तुम्ही सांगितलं असं आपल्या वकिलांची मदत घेता आली असती ना. नाही, काय ना आकाशराव, आपणच आपल्या कामात एवढे बिझी असतो ना की उगाच कशाला तुम्हाला त्रास द्यायचा ना, म्हणून म्हटलं की राहू दे, नाही सांगितलं मी. पण काय आहे की वसूला ते कळलं ना, म्हणून मग नाईलाजानं सांगावं लागलं. नाही, बरं केलं. बरं, तुम्ही कसे जाणार आहात? बसने की? नाही नाही, ते गाडी सांगितलं ना येईल इतक्यात. हो. आणि काही लागलं तर कॉल करा मला. हो हो, नक्की नक्की. चला, मी निघतो आता, उशीर होतोय. आई बाबा, येते मी, पण आता उशीर होतोय मला. वसू बाळा, अगं सेफ साईड म्हणून मी तुझ्याबरोबर येतो ना वाटल्यास. नाही बाबा, तुमच्या आधीच तब्येत बरी नाहीये, मी करते मॅनेज, नका काळजी करू. पण नीट जा आणि तिकडे पोहोचलीस की आम्हाला फोन कर. येते. बॅग. हा, येते. काळजी घे. हा, मीच. अरे, या डब्बा तर गाडीतच विसरलाय. रिक्षा. या तर म्हणाल्या तिघेही गाडीने पुण्याला जाणार आहेत. मग या रिक्षाने कुठे चालले आहेत? तेही एकट्या? फोन करायला पाहिजे.
हॅलो. वसुंधरा, तुम्ही गाडीत डबा विसरला. तुम्हाला प्रवासात लागणार असेल ना? मी घेऊन येऊ का? अहो नाही नाही, नको नको, उगाच तेवढ्यासाठी येऊ नका. डबा इतकं काही महत्वाचं नाही आहे. आम्ही निघालोय. ठीक आहे. ओके, ठेवते. माझ्याशी खोटं बोलून वसुंधरा कुठे चालले असतील बघायला पाहिजे. काय झालं असेल नक्की? वसुंधरा अशा न सांगता चालल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे. वसुंधरा कोणत्या संकटात अडकल्या नसतील ना? काहीच कळत नाही. दादा बस, पुढे थांबा. बस 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 दादा बस. हे घ्या दादा, हे घ्या पैसे. दादा पुण्याला जायचं, जाऊ शकतो. वसुंधरा कॅबने कुठे चालल्यात? दादा दादा, जरा विचारायचं होतं, या गाड्या कुठे चालल्यात? ह्या गाड्या पुण्याला जातात आणि मी पण आता पुण्यातूनच आलो आहे. का, काय झालं? नाही, जरा तेवढंच विचारत होतं. थँक्यू. वसुंधरा पुण्याला का चालले असते? हा हॅलो, बोल ग. पार्टी? अरे मग मी येणार ना. मी करते ग ते मॅनेज. मी खूप एक्साइटेड आहे. पार्टी बाय 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 करते. आई तुम्ही कशाला त्रास घेतला? बस ग, बस बस बस. काय आहे, तुझी मोठी जाऊ ती घरात नाहीये नेहमीप्रमाणे, आणि अवनी कामात व्यस्त आहे नेहमीप्रमाणे. म्हणून मी आपला करून आणला झालं मिश्र भाज्यांचा उपमा. मिश्र भाज्या म्हणजे? हा, म्हणजे भाज्यांचा उपमा. भाज्या घातल्यात त्याच्यामध्ये. यात? हो, कारलं सुद्धा घातलं तुझ्या तब्येतीसाठी. कारलं? हो. अरे वा, छान. हो, आवडेल तुला. आणि ऐक ना, मी खाली पोथी वाचायला बसणार आहे. हे खाऊन झालं की तू ये ऐकायला. हा, पण आधी ते संपव. हो हो. बोल बच्चा, कशी आहेस तू? कशी असणार आहे? या बहिणीनं जाम वैताग आणलाय. डोक्यात सत्या मम्मा ही माझ्या. सतत काहीतरी बिनसलेलं असतं तुझं. बर, मला एक सांग, ती वसुंधरा कुठे? बाहेर गेली कुठेतरी. दिवसभर नसणारे घरात. बरं झालं डोक्याला ताप नाही. तनया, असं कसं करू शकतेस ग तू? हे बघ, तिच्यावरती बारीक लक्ष ठेव. गाफील राहून चालणार नाही. अगं मम्मा, लक्ष ठेवायला लागेल म्हणजे? मी कसं ठेवणार आहे तिच्याकडे लक्ष? आधीच ही म्हातारी ना दिवसभर माझ्यावर लक्ष ठेवून असते. आता त्यात मी वसूवर कसं लक्ष ठेवायचं? अगं मम्मा यार, मला जाम वैताग आला या प्रेग्नन्सीचा. मी आहे ना, मला कंटाळा आला. मी चालले मैत्रिणींबरोबर पार्टी करायला. फक्त निगेटिव्ह बोलत राहतो. पार्ट्या करते म्हणे. निकर, तुला जे काय करायचं असेल ना ते कर. हा ग मम्मा. मम्मा, अरे कट काय केला मी फोन? मम्मा म्हणणं आजकाल अशी का वागायला लागली मला कळतच नाही बाबा. सगळं ना सगळं अवघड होऊन बसलंय. मारू दे तिकडं, गेली सगळे खट्टा. त्यामुळे गेट रेडी फॉर द पार्टी. दादा, त्या CNAच्या प्रोजेक्टचं काय झालं? अरे ती मीटिंग करायची आहे, सारखी पोस्टपोन होते. हां, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सरगरांच्या प्रेझेंटेशनचं काय अपडेट? ते सुद्धा करायचं आहे. कसे 1-2 मीटिंग लाईनअप आहेत ना, त्या झाल्यानंतर मग मी करायला घेईन. आता अरे एवढा वेळ लावून कसं चालणार आहे? 2 दिवसात डील फायनल करायची. वी हॅव टू हरी अप. टाइम नाही आपल्याकडे. अखिल हो, पण आपण अजून व्हेरिफिकेशन प्रोसेस कुठे सुरू केली आहे? ती करायला वेळ लागेल ना, आणि ती झाल्याशिवाय आपल्याला डील फायनल कशी करता येईल? आता काय व्हेरीफाय करायचं आहे? मी सांगितलं ना, मी सगळं व्हेरिफिकेशन केलंय म्हणून. अरे पण एकदा आपण आकाशशी बोलून घेऊया. एक मिनिट.
आकाश दादाचा काय संबंध इकडे? नाही, तो तुला अशी काही इन्फॉर्मेशन देणार आहे जी मी तुला दिली नाहीये. काय तुला काय वाटतं मी काही लपवतोय? तुला विश्वास नाही माझ्यावरती? विश्वास नसेल ना तरी हरकत नाही, तुम्ही दोघं नका येऊ, मी एकटा जाईन, मी एकटा हँडल करेन सगळं. अरे अखिल तसं नाहीये. हे बघ, हे सगळं क्रॉस चेक करण्यासाठी आकाश दादाला यात इन्व्हॉल्व करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. हा दादा बोल ना. आकाश, आपण त्या क्लायंटचे डिटेल्स काढणार होतो ना, ते काढलीस का? अरे त्याच्याबरोबर डील फायनल करायची घाई झाली अखिलला. सारखं मला विचारतोय प्रेझेंटेशनबद्दल. त्याला 2 दिवसामध्ये हे डील फायनल करायचं आहे. हे बघ, मी थोपवण्याचा प्रयत्न करतोय अखिलला, पण तो ऐकतच नाहीये. तू माहिती काढलीस का काही? नाही दादा, सॉरी, पण मला माहिती काढता आली नाही अजून. पण प्लीज काही करून तू अखिलला थांबव. ते मी करतोय. बरं, तू कुठेच आता? मी एका महत्त्वाच्या कामासाठी पुण्याला चाललोय. हे बघ, काही कर पण अखिलला ते कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यापासून थांबव. मी काय म्हणतो, नेटवरती माहिती आहे त्या माणसाबद्दल. हां, आपण ना काही करून त्या माणसाच्या प्लांटवरती जाऊन एकदा चेक करून यायला हवं. जोवर आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत आपल्याला अखिलला थांबावं लागेल. हे बघ दादा, मी आता अखिलशी बोलू शकत नाही, पण तुला काहीतरी करावं लागेल. नाही, आणि तू बोलू सुद्धा नकोस. त्याच्या कामात इंटरफेअर केलेलं त्याला अजिबात आवडत नाही, तुला माहिती आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करतो त्याला थांबवण्याचा, पण तू लवकरात लवकर माहिती काढ प्लीज. बरं, ठेवतो, काळजी घे. ओके, बाय. या रातात गाडी पुढे निघून गेली, पण अखिलला थांबवण्याचा काहीतरी वेगळा ऑप्शन काढलाच पाहिजे. मी नाही म्हटलं म्हणून वसुंधरा बाबांच्या जमिनीचं कारण काढून निघाले आणि इथे नक्कीच लकीला भेटायला आले असणार. अदरवाईज जेलमध्ये काय काम असणार आहे? सुशीला, ए सुशीला. काय हो, काय झालं? अगं आकाशरावांचा फोन वाजतोय. मला वाटतं आपण नको उचलायला. हा, असं कसं? फोन नाही घेतला तर संशय नाही का येणार त्यांना? अहो, उचला फोन. हॅलो आकाशराव, बोला. मी हे विचारलं फोन केला की तुम्ही पोचलात ना? नाही, कारण वसुंधरांना कॉल करायचा प्रयत्न केला पण ते फोन नाही उचलत आहेत. हो, आत्ताच पोहोचलो. हो का? कारण मी पण पोचलो. कुठे? म्हणजे तुम्ही कुठे गेलात? तिथेच जिथे तुमचं पोचणं अपेक्षित होतं ना, तिथेच पोचलोय मी. वसुंधरांच्या मागोमाग